उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा गुरुवारी बीडमध्ये होणार दाखल। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जनसन्मान यात्रेची तयारी। यात्रेनंतर अजित पवार प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या बदलापूरमध्ये येणार। राज ठाकरे बदलापूरमधील आंदोलकांची घेणार भेट। महादेव जानकरांच्या गाडीवर स्टिकर पाहून अज्ञात व्यक्तीने दिल्या अर्वाच्य भाषेत शिव्या। सहकारनगर पोलीस ठाण्यात व्यक्तीवर गुन्हा दाखल। मुंबईकर गिरवणार जर्मन भाषेचे धडे। जर्मनीतील रोजगाराच्या संधीबाबत होणार मार्गदर्शन। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार केंद्र। पंतप्रधान मोदी 20 पेक्षा जास्त प्रचार सभा घेणार। जम्मू काश्मीर हरियाणामध्ये मोदी किमान 8 सभा घेणार। काँग्रेस नेते राहुल गांधी 5 सप्टेंबरला सांगली दौऱ्यावर। सांगलीतील कडेगावात पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राहुल गांधी कडेगावात येणार। ऑस्ट्रेलियन कर्मचाऱ्यांना मिळाला राईट टू डिस्कनेक्ट अधिकार। कर्मचाऱ्यांना ऑफिस अवर्स नंतर बॉसचा फोन कट करण्याचा अधिकार। हजारो ऑस्ट्रेलियन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। भूखंडाच्या बदल्यात म्हाडाला 25 कोटींची जागा। सहकार भवनाच्या उभारणीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2600 चौरस मीटरचा भूखंड। म्हाडा प्राधिकरणाच्या ठरावाला मंजुरी। म्हाडाच्या सोडतपूर्व प्रक्रियेला 15 दिवस मुदतवाढ। म्हाडा अर्ज विक्री स्वीकृतीला समाधानकारक प्रतिसाद नाही। म्हाडाकडे 117 दिवसात केवळ 14,839 अर्ज। पुणे पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सोलापूर पोलिसांनी आरोपीला पुणे पोलिसांच्या केलं स्वाधीन। लसणाची फोडणी महागली। किरकोळ बाजारात लसूण प्रति किलो 400 रुपयांवर। लसणाचे दर 600 रुपयांवर जाण्याची शक्यता। मालेगावात गिरणा नदीचं रौद्ररूप। गिरणा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांचा नदीतून प्रवास। नदीवर पूल नसल्याने करंजाळी गावचा संपर्क तुटला। चॉकलेटचा आमिष दाखवून 2 वृद्धांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील संतापजनक घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।